तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या गावात नवीन ब्लॉगमध्ये. तर आज चाललो होतो आपण 40 गाव ठिकाणी. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो मी भरपूर वेळेस की आपण कॅम्प घेणार आहे. आता पुण्याला 10 तारखेला आहे. पुण्याचे भरपूर कॉल येतात, परंतु काय कॉलला नाही का उचलला जात नाही ते. त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा, संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. आणि आज 40 गावचा कॅम्प कसा होता हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर आपल्याला सॅम्पल वगैरे नसले तर आपण इकडे ट्रिप काढू आपल्या मातोश्री टीमची. हो नक्की. साधू बाबा आंघोळ करत नाही, रस्ताच लय डेंजर फाटाला. आपण एक दिवस फुल ब्लॉग येईल तुम्हाला आपला. सरनं जेव्हा आपली ट्रिप काढली फिरायला, जेव्हा सुट्टी वगैरे दिली का आपल्याला, तर नक्की इकडे फिरायला येऊ. अरे बाप, मध्य प्रदेश मध्ये चालला हो. तर गाईज या ठिकाणी आपण आता गोंडगाव या ठिकाणी नाही का प्रत्येक घरोघरी जाऊन सॅम्पल कलेक्ट केलेले आहे. आणि आता आपण चाललो अड्ड्यावरती. समोर जे डॉक्टर दिसत आहे तुम्हाला, यांनी आपल्याला कॅम्पसाठी प्रोव्हाइड केलं, बोलवलं वगैरे. आणि भारी स्वभाव आहे सरचा. पण जाऊ आता अड्ड्यावरती आणि बघू. प्रत्येक बैलगाडा मला खुश सांगितलं, प्रत्येकाला समजून सांगण्याची गरज आहे. आणि आपण काय कमाईच्या हिशोबाने व्यवसाय करताना नाही का आपले सर्व शेतकरी बांधव खुश झाले पाहिजे. प्रत्येकाच्या बैलाचा प्रॉब्लेम हा लवकर सॉल्व व्हा आणि लवकर मैदानात पळा आणि गुलाल द्या त्यांनी आपल्या मालकाला. या ठिकाणी आता शेवटी मैदानावर पोहोचलेलो आहे आणि बघू शकता आमच्या समोरच शर्यतीचे बैल सुद्धा चाललेले आहे. शेतकऱ्याच्या सुखात आमचं सुख आहे. बघू, सकाळपासून बिना नाश्त्याचा 150 किलोमीटर प्रवास करून सकाळपासून नुसते सॅम्पल कलेक्शन चालू आहे. सकाळपासून 150 किलोमीटर प्रवास केला, आता तो 200 झाला असेल. इकडे अड्ड्यावरती आलो आम्ही. घरोघरी जाऊन शेतकऱ्यांच्या तिथे सॅम्पल वगैरे घेतले. जेवण नाही, सकाळपासून नाश्ता नाही, काय नाही. फक्त काय आता 10 तारखेसाठी बुकिंग करून ठेवा. ज्यांची बुकिंग असते ना त्यांचं ताबडतोब कलेक्शन होऊन नाही का सॅम्पल पॅक केलं जातं बॅगेत. त्यामुळं नाही का प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो बुकिंग करून ठेवा. बुकिंगमुळे नाही का प्रॉपर लोकेशनला येते जातं आम्हाला. आता नाही का ज्यांनी बुकिंग केलं तर त्यांच्या घरी जाऊन आपण बैलांचे रक्त वगैरे घेऊन बॅगमध्ये हे केलं. आणि आता बघा ना गाईज कसा या एकदम डेंजर भाई. आणि बैलगाडा शर्यतीच ना अंतर मोकरच आहे. तुम्हाला माहित आहे मी तर आहेच पहिल्यापासून नांदात. आता आपल्या सरला पण नांदात पाडून देऊ. सरला काय एवढं बैलगाडा शर्यतीच माहीत नाही आपल्या. आणि सर काय आपल्याला वेळ देत नाही बैलगाडा शर्यत बघायला जायला. असेच कामं असतात आमच्या मागे. खतरनाक हो द्या ना. 40 गाव अड्डा, 40 गाव बिनजोड अड्डा. मोठ्या प्रमाणात खेळ रंगलेला असतो आपण. आणि याच ठिकाणी आज आपण सॅम्पल कलेक्शन करणार आहे. इकडं गाडेकर सर चालू आहे आपल्या सोबत. आणि आज गणभाऊ सुद्धा आपल्या सोबत आहे. इकडं शर्यतीचे एकापेक्षा एक खतरनाक बैल येत आहे भावांनो. कुठला बैल? गाडा शर्यतीचा. गोंडगाव बिनजोडच्या अड्ड्यात आता छावाचं ब्लड टेस्ट करणार आहे आपण. इकडे सर आहे आणि इकडे छावा. त्याने बिनजोड अड्डे चांगलेच गाजवलेले. भरपूर असे बैल आलेले इथे बिनजोड मैदानात. आम्ही तर पहिली वेळेस चालू बिनजोड मैदानात. गाईज आपला आजचा कॅम्प या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. आणि आता आपण करणार आहे घराकडे पूर्तता, म्हणजे आपल्या लॅबवर. इकडे सर सुद्धा बोर झाले. सरने पहिली वेळेस बैलगाडा शर्यत बघितली. इकडे आपले गाणाभाऊ सुद्धा आपल्यासोबत आलेले होते. गाणाभाऊने सुद्धा बैलगाडा शर्यत बघितली. आणि इकडे अड्डा बघू शकता तुम्ही, पूर्ण खाली झाला. वातावरण बघू शकता काय खतरनाक झालं. फायनली आपण 40 घाट तर गाईज फायनली आपण 40 गावचा घाट चढत आहोत आता. आणि रात्रीचं वातावरण बघा तुम्ही. इकडे पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. आणि व्यवसाय करणं वाटतं तेवढा सोपा नसतो. सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं, तेव्हा कुठे यश मिळत असतं.
यशला सापडू सापडू परेशान झालतो तेव्हा कुठे यश सापडला आणि आता निघलो आम्ही. तरी बसवलं. अरे रॉंग साईड. अरे येणार एक फेरा घेतला ना. ते सांगत होतं पण आपल्याला घाट बघू शकता तुम्ही या ठिकाणी कसा आहे. आणि आता आम्ही नाही का 7-12 हॉटेलला जेवण वगैरे केलं आणि आता रात्रीचा टाइम झाला 10 आणि आता जस्ट मध्ये आम्ही 40 गाव घाटाच्या वरती चढलेलो होतो, परंतु सकाळपासून काय जेवलो नव्हतं त्यामुळे जेवण वगैरे केलं आणि आता निघतोय रिटर्न घरी. लॅबला जायला 12 वाजणार, तिथे पुढे सकाळपर्यंत रिपोर्ट काढणं भरपूर अशा दैनी असणार आहे. आता भेटू लॅबवरती गेल्यावर. झालेला आहे रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही ये टोल नाक्यावरती. बघू शकता लॅब टेक्निशियन बनणं सोपं नाही भाऊ, खूप अवघड गोष्ट आहे. उपाशी टाप्पाचे असं हिंडणं पडतं. सकाळपासून हिंड लागलो सर तर पुरे गार झाले आज. रात्रीचे वाजलेले 2 आणि आम्ही पोहोचलोय. बॅनर दिसतच असेल तुम्हाला आपल्या मातोश्रीचं कसं दिसतंय रात्रीचं. पण आता लॅब उघडाची रिपोर्ट वगैरे काढायचे पूर्ण रात्रभर.